आता पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहे। आता सर्व पुरणपोळ्याच्या डालक्यामध्ये भरून असं गाठ पल्लो बांधून घरामध्ये घेऊन जातात आणि मग त्या देवघराजवळ ठेवतात। आता ही बहीण नाव घ्यायला लावते, नाव घ्या नाव घ्या। ते म्हणताय की रात्री घेऊन नाव, असं नाव नाही घेतलं त्यांनी। आता बघा इथं कानबाई माता सजवली। आता इथं थाट भरला जाईल थोड्या वेळाने, ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी। हे त्यांचं घर आहे, छान आहे घर, मस्त आहे, आत्ताच न्यू बांधलेलं आहे। आता बघा हे डालके इथं उतरवले देवघरासमोर, आणि हे त्यांचं देवघर आहे। हे बघा हे देवघर आहे त्यांचं वाला, छान आहे देवघर पण, मस्त आहे। आणि या पुरणपोळीच्या टोपल्या इथं ठेवलेल्या आहे। हे घर दाखवते तुम्हाला त्यांचं, अजून म्हणजे आता न्यू बांधलेलं ना, अजून सेटल झालेलं नाही चांगलं व्यवस्थित। हा किचन ओटा आहे, 2 माठ भरलेले आहेत। त्यानंतर इकडे हा हॉल आहे, बेडरूम, मागे 2 बेडरूम आहेत। हे बघा ही नवरी, थाट खायला बोलवतात नवरीला आमच्याकडे, असं ज्या दिवशी थाट असतो ना त्या दिवशी नवरीला बोलवतात थाट खायला। 10 तारखेचं लग्न आहे, ते 10 तारखेचं लग्न आहे। तर चला आता इथं बघा थाट भरला गेलेला आहे बघा। अशा प्रकारे 9 किंवा 11 पुरणपोळ्या अशा ठेवले जातात। कासाची थाळीमध्ये असते, तिच्यामध्ये खीर, दूध, दही आणि ड्रायफ्रूट असं मस्तपैकी टाकलेलं असतं। आणि सर्व आमचे भाऊ बंधकी म्हणजे आमच्या जे बागुल परिवाराचे ना, ते सर्वजण येतात। आधी असं आरती वगैरे करतात, मस्त अशी आरती वगैरे झाली का मग सगळे असं आमचे बागुल परिवारातले भाऊ बंधकी सर्वजण येतात। 5-5 घास 5-5 घास असं खातात तिथं। नंतर मग एका बादलीमध्येच हात धुतात आणि ते पाणी नदीमध्ये किंवा झाडाला टाकावं लागतं, बाहेर फेकावं नाही लागत ते। आणि नंतर मग बाहेर पंगतमध्ये जेवण करतात। तर असं सर्व काही चालू बघा। ही इकडे ब्ल्यू साडीवाली नवरी आणि तो नवरदेव आहे, आणि ते लग्न झालेलं जोडपं आहे, ते पुतणाचे, तो पण माझ्या, आणि हा नवरदेव पण पुतणाचे। आणि सर्वजण उभे राहिलेले आता आरतीसाठी। अशा प्रकारे खूप छान कार्यक्रम मस्त पार पडला। आणि आजचा इथला माझा छोटासा व्हिडिओ। आता सकाळपासून व्हिडिओ येणार नाही, आजचा हा शेवटचा व्हिडिओ होता इथला। तर चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात, बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव, ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज पुन्हा एकदा सोनंदास किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप। आता आरती पण झालेली आहे, सर्वांना आता आरती दिली गेलेली आहे, सर्वांना म्हणजे आरती दिली जाते। हे बघा पाणी ओवाळलं, खाली ठेवली, नंतर आता सर्वांना आरती द्यायची आहे। देवांना पण ओवाळली। सर्वांना आरती दिल्यानंतर आता बघा इथं प्रसादासाठी सर्वजण येतील, आणि इथं आधी नवरदेव नवरी खातात, नंतर मग हे बघा अशा प्रकारे 2-2, 3-3 जण जेवढे जण बसतात तेवढे जण असं
प्रसाद तिथं एकाच ताटामध्ये करतात. कासाची थाळी असते ती. आणि अशा प्रकारे सर्वजणांनी मस्त पूजा पाठ करून सर्वांनी मस्त प्रसादाचा स्वाद घेतलेला आहे. पूजा केली का लगेच प्रसादाला बसतात आणि नंतर बादलीमध्ये हात धुवून बाहेर जेवणाला बसतात. अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप छान मस्त चालत होता. बाहेर पण सर्वजण जेवण करत होते. आणि बघा आता मी सुद्धा बसलेली पूजा करायला. आम्ही दिराण्या जेठाण्यानंतर बसणार आहे. आधी माणसं सर्व काय माणसं पोरं होऊन जातात आणि नंतर मग बाया बसतात. बायांनी पण असं जिथं खाल्लं की लगेच बाहेर जेवणाला पंगतीमध्ये बाहेर मंडप टाकलेला आहे. तुम्हाला दाखवलाच मी. तर आता इथं नमस्कार करून घेतला. ही माझी सख्खी जेठाणी, पाय पडते मी. या पण माझ्या जेठाणी पण मोठ्या सासराची सून. सर्व परिवार आम्ही एकत्र येत असतो. ही माझी पुतण्याची मुलगी आहे. या बघा या सगळ्या माझ्या सुना आहेत. या सगळ्या माझ्या सुना बसलेल्या आहे इथं आता जेवणा थाटमध्ये प्रसाद करायला. एकच नंबर जोड आहे यांची आणि खूप छान आहेत. सर्व सुना खूपच छान आहेत, मस्त आहेत. खूप कोणत्या पण कार्यक्रमामध्ये खूप एन्जॉय पण करतात आणि काम पण तसंच करतात. आमच्या अंशूला बरं नव्हतं, त्यासाठी ती आलेली नव्हती. राशूला पण बरं नव्हतं, अंशूला पण बरं नव्हतं. मग दोघंजण आले नव्हते ते, नाहीतर ते सुद्धा तुम्हाला इथं दिसले असते. आणि तिला खूप हर्ट होत होतं की माझी आत्ताच तब्येत बिघडली, मी पण राहिली असती बुवा तिथं असं. हे बघा ही कानबाई माता, नमस्कार करून घ्या तुम्ही पण. सर्वजण खूप प्रेमाने प्रसाद करताय. हे नाथबाई व्हिडिओ घेते त्यांचा आणि मी पण इकडे घेते. नंतर बाहेर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. आमचा आधी सगळ्या दिराण्या जेठाण्यांचा प्रसाद केला गेला होता, नंतर सुना बसल्या आमच्या. हे बघा इथं मी पण बसले, सर्वजण आम्ही इथं बसलेलो आहे जेवण करायला. इथं पण पुरण पोळी आमटी भातच. बाहेर पण तिथं प्रसादामध्ये 5-5 घाल, नंतर मग बाहेर. अशा प्रकारे आता जेवण वगैरे झालं. बाकीचे हे वाढणार आहे ना, ते नंतर बसणार आहेत. आता आमचं झालं की लगेच तेच बसणार आहे तिथं. हे बघा हे बसले. आता हे सर्व काय वाढणार आहे, आता इथं जेवण करणार आहेत आणि कार्यक्रम आता पूर्णपणे पार पडून गेलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईबसुद्धा करा. चला आता भेटू संगीतच्या मेहंदीच्या दिवशी, नाहीतर मग हळदच्या दिवशी. मेहंदीचा कार्यक्रम काय माहीत त्यांनी ठेवला आहे का नाही. भेटू मग त्या दिवशी. आता आपण आता इथला आज हा शेवटचा व्हिडिओ होता. चला बाय बाय.